महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वृक्षप्रेमी बाळासाहेब पांचाळ यांची मागणी. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर पाचगणी रस्त्यालगत वेण्णा नदीच्या शेजारील सर्वे क्रमांक 70 मध्ये हॉटेल सुमराज परिसरात बेकायदेशीर उत्खनन आणि वृक्षतोड होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल सुमराजच्या शेजारील वाघमोडे यांच्या बंगल्याजवळील शेतजमिनीच्या सपाटीकरणासाठी तहसील कार्यालयाकडून परवानगी मिळवण्यात आली होती. मात्र परवानगीचा गैरवापर करून परवानगी नसलेल्या जमिनीतूनही JCB आणि पोकलनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर जांभ्या दगडाचे उत्खनन आणि वृक्षतोड करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात याच परिसरात बेकायदेशीर उत्खननाच्या आरोपावर तलाठी शेडोळकर यांनी JCB आणि इतर वाहने जप्त करून कारवाई केली होती. आता पुन्हा याच ठिकाणी अशाच प्रकारे बेकायदेशीर क्रियाकलाप सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख श्री सचिन मोहिते आणि महाबळेश्वर येथील पर्यावरणवादी श्री सूर्यकांत उर्फ बाळासाहेब पांचाळ यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष वनसदृश्य स्थिती दर्शवलेल्या नकाशाप्रमाणे त्याच वनसदृश्य जागेमध्येच मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हानी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणाचा तपास करून संबंधित व्यक्ती आणि मिळकत धारकांवर कठोर कारवाई करण्याची शिवसेनेने मागणी केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, सातारा तालुका प्रमुख सागर रायते, हरिदास पवार, महाबळेश्वर युवासेना शहर प्रमुख आकाश साळुंके, शंकर ढेबे, पत्रकार संजय चोरगे, संदीप देवकुळे आणि राजेश सोंडकर हे उपस्थित होते. मुंबईसह राजेश सोंडकर, महाबळेश्वर. रोलिंग. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख, सातारा जिल्हा. माझ्यासोबत महाबळेश्वर शहराचे शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, आमचे राजेशजी सोंडकर, युवासेनेचे आकाशदादा, त्याच्यानंतर साताराहून आलेले तालुका प्रमुख सागर रायते असतील, आमचे शंकरदादा ढेबे असतील, आणि ज्यांनी आम्हाला या थोड्या महाबळेश्वरमध्ये जे काय प्रकार चालले त्याची माहिती दिली ते आमचे बाळासाहेब. या ठिकाणी आम्ही सगळेजण एक तक्रार दाखल केली होती. ती तक्रार दाखल केली होती आम्ही तलाठी आणि या विभागाचे मंडल अधिकारी यांच्याकडे. तक्रार अशी होती की वेण्णा लेक परिसरामध्ये 70 नंबरचा क्षेत्र महाबळेश्वर याच्यामध्ये 70 नंबरचा जो गट आहे, या गटामध्ये अवैध पद्धतीनं उत्खनन मोठ्या स्वरूपात सुरू आहे अशी ती बातमी यांनी सांगितल्यानंतर आम्ही आधी प्रत्यक्ष खात्री करायला या ठिकाणी आलो. जागेवर येऊन बघतो तर प्रचंड मोठा धक्का आम्हाला लोकांना बसलेला या ठिकाणी. हे दिसले असा प्रकार नाही, हा डेव्हलपमेंटचा प्रकार नाही, हा शेतीसाठी केलेला प्रकार नाही. हा प्रकार आहे पुढे जागा एने केलेला प्लॉट आहे, त्याच्या मागच्या बाजूला शेतीचा प्लॉट आहे. तर एने प्रॉपर्टीमधनं वरती रस्ता काढून तो शेती प्रॉपर्टीला कसा देता येईल यासाठी केलेला हा कारभार आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो तेव्हा तर याच्याहीपेक्षा मोठा धक्का बसला की जो गट किमान 1-1.5 एकरच्या वरचा गट नंबर आहे, त्या गटामध्ये असणाऱ्या प्रत्येक खातेदार निहाय तिथं कंपाऊंड मारले गेलेले आहेत. कृषी विभागाच्या हद्दीमध्ये कृषीच्या क्षेत्रामध्ये कंपाऊंड मारले गेले आणि ते प्लॉट मोकळे करून शेकडो झाडांची त्या ठिकाणी कत्तल करून, झुडपी जंगल तर गायब केलेलंच आहे, पण मोठी झाडं तोड करून मोठमोठे कंपाऊंड मारलेत कृषी जागेमध्ये. आणि हे जे समोर दिसतंय आपल्याला, हे निव्वळ मात्र नुसतं तोंड आहे, त्याचा रस्ता तयार केलेला आहे आणि तो रस्ता त्या जागेला देऊन मागे जे कंपाऊंड मारले त्या कंपाऊंडमध्ये भविष्यामध्ये कमर्शियल वापर, खाजगी वापर या सगळ्यासाठी वापर केला जाणार होता. महाबळेश्वराचे काय लचके तोडायचा कार्यक्रम चालला आहे का? प्रशासन याच्यावर काय कारवाई करणार आहे का नाही? महसूलचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत, प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, सर्कल आहेत, तलाठी आहेत, हे सगळे नेमलेत नाहीत. यांच्या देखत हे सगळे प्रकार घडतायत कसे? महाबळेश्वर इको सेन्सिटिव्ह आहे. महाबळेश्वरात भविष्यात हे प्रकार जर थांबले नाहीत तर महाबळेश्वर राहील का? आज जागतिक तापमान कुठं वाढत चाललंय, लोक कुठेतरी निवारा शोधायला इथं येतात, पण हे धनदांडगे लोक आहेत जे मागं ज्यांची नावं आहेत सातबाऱ्यावर, ह्यातला एकही स्थानिक नाही, ते सगळे बाहेरून आलेत. पैशाच्या ताकदीवर काही करता येतं. या मगरूर असणाऱ्या लोकांचे हे कारनामे आहेत. याला जर प्रशासनाने खीळ दिली नाही तर वेळ प्रसंगी तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा आम्हाला काढावा लागेल.
त्याच्यामुळे जर काय नुकसान झालं प्रशासनाचं तर त्याला जबाबदार तहसील कार्यालय असेल, शिवसेना नव्हे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्यावरणप्रेमी बाळासाहेब पांचाळ काय सांगाल या गोष्टीवर? तहसीलदार कार्यालयाकडून ज्या व्यक्तीनं शेतीच्या कारणासाठी जी परवानगी घेतलेली आहे जमीन सपाटी करण्यासाठी, त्या घेतलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून एक वेगळाच त्याचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केलेला या भयंकर मोठ्या प्रमाणात केलेल्या उत्खननावरून आणि येथे असलेली जी विविध प्रकारची झाडं आहेत ही JCBच्या साह्यानं, कारण JCB हा भयंकर ताकदीचा यंत्र आहे आणि त्या यंत्राने अशी छोटी छोटी झाडं ही सहज उखडून निघू शकतात आणि तहसीलदार प्रशासनाची दिशाभूल करून धूळफेक करून ती परवानगी घेऊन या ठिकाणी या सर्वे नंबर 70मध्ये क्षेत्र महाबळेश्वरच्या परिसरात चुकीच्या पद्धतीनं आणि इको सेन्सिटिव्ह झोन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात हा नांगानात पर्यावरणाची लचके तोडायला लावलेले आहेत आणि याला नेमकं खतपाणी कोण घालतंय अशा लोकांचा शोध या प्रशासनानंच घ्यावा आणि या अशा धनदांडग्या लोकांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांवर तहसीलदार मॅडम, जिल्हाधिकारी सातारा यांनी वेळीच कारवाई करावी आणि या महाबळेश्वर वाचवण्यासाठी एक ठोस कार्यक्रम राबवावा हीच आमची विनंती आहे.